ऐका हो मंडळी, नागपंचमीची कहाणी. अटपाड नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावणातील नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी शेत नांगरू लागला. नांगराचा फाळ वारुळाला लागला. नागांच्या पिलांना जखम झाली, त्यामुळे ती मरून गेली. काही वेळानं नागिन आली. तिची पिल्लं शोधू लागली. बघते तर वारूळ नाही आणि पिल्लंही नाहीत. शेतात तिला नांगर दिसला. रक्तानं भरलेला नांगर तिला दिसला. झालेला प्रकार तिच्या लक्षात आला. शेतकऱ्याच्या फळाने आपला निर्वंश केला आहे. आपण त्यांचा निर्वंश करायचा असे तिने ठरवले. संतापानं नागिन शेतकऱ्यांच्या घरात गेली. शेतकरी, त्याची बायको, मुलं, लेकी, सुना घरात होती. सर्वांना तिने दंश केला. शेतकऱ्याचा तिथंच निर्वंश झाला. शेतकऱ्याची एक मुलगी परगावी होती. नागिन फारच संतापली होती. लगेचच नागिन परगावी गेली. ती मुलीच्या घरी आली. मुलगी नागपूजा करत होती. पाटावर नाग, नागिन, 9 नागकुळं काढली होती. मोठ्या श्रद्धेने लाह्या व दुधाचा नैवेद्य दाखवत होती. दूध पिऊन झाल्यानंतर नागिनीची भूक भागली. सारं विसरून ती संतुष्ट झाली. खरं रूप घेऊन ती पुढे उभे राहिली. मुलीला म्हणाली, तू कोण ग बाई? तुझे आईवडील कुठे आहेत? बाई म्हणाली, मी आहे नागिन, घाबरू नकोस, नाही होत वाघीन. झाला प्रकार तिने सांगितला. मुलीने तिला वसा मागितला. नागिन म्हणाली, तुझ्या पूजेने मी खूप खुश झालेले आहे. हत्येचा प्रकार विसरून गेले. आता तुला देते वसा, तू नको खासा. आजची आहे नागपंचमी, आज तळलेलं खाऊ नये आणि शेतजमीन खाणू नये. बाज भाज्या चिरू नयेत, तव्यावर काही शिजवू नये आणि देते अमृताची कुपी, तुम्हा देईल संजीवनाची खुशी. मुलगी ती घेऊन लगेचच माहेरी आली आणि सर्वांच्या मुखात तिने अमृत घातलं. सर्वजण जिवंत झाली. सर्वांना खूप आनंद झाला. घडलेली सर्व हकीकत तिने वडिलांना सांगितली. तेव्हा वडिलांनी विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलींनी व्रताचा सर्व विधी सर्वांना समजावून सांगितला. कितीही दृष्ट पाणी असला तरी आपण जर त्याची आराधना केली तर तो संतुष्ट होतो. तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना होऊ. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.